हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर आपण आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे घुटे. तर घुटे बनवण्यासाठी 1 कप उडीद डाळ घ्यायची आहे. 1 कप उडीद डाळ घेऊन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद घालून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची आहे. इकडे 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊयात. मसाला बनवण्यासाठी आलं, लसूण, कढीपत्ता, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं असलं तरी चालेल, अर्धा टोमॅटो, 4-5 मिरच्या आणि कोथिंबीर. तर 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि चांगल्या थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या. ही रेसिपी खूप छान आणि आरोग्यदायी आहे आणि सर्वांना आवडणारी आहे. ऑइली पण नाही आणि जास्त स्पायसी पण नाही आहे. सर्वांना आवडेल अशी पौष्टिक आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे. अशी छान भाजून झाली आहे तर आपण आता काढून घेऊयात. काढून घेतल्यानंतर आपण वाटून घेणार आहोत. आता आपण सर्व मसाला वाटून घेणार आहोत. आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडेसे जिरे घालायचे त्याच्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालायची आणि ओलं खोबरं घालायचं. तर हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक वाटायचं नाही, चांगलं जाडसरच ठेवायचं. थोडंसं ओबडधोबड वाटलं तरी चालेल. अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायची गरज नाही आहे, जाडसरच ठेवायचं. आणि आता वाटून झालेला आहे मसाला, आपण काढून घेऊयात. मसाला काढून घेतल्यानंतर आपण आता फोडणी घालणार आहोत. फोडणी घालण्यासाठी इकडे आपली डाळ शिजून झालेली आहे. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ आपली शिजून होते. जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे. बघू शकता तुम्ही, छान अशी डाळ शिजून झालेली आहे. आता आपण थोडंसं ह्याला हाटल्यासारखं करायचं, जास्त हाटायची गरज नाही आहे. आता आपण इकडे फोडणी घालूयात. फोडणी घालण्यासाठी एक पातेलं ठेवायचं. थोडंसं गरम झाल्यानंतर तेल घालायचं. तेल टाकून झालेलं आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता आणि आलं, लसूण आणि मिरचीचं हे आपण वाटून घेतलेलं आहे टाकायचं. चांगलं हलवून घ्यायचं. आलं आणि लसूण चांगला लाल झाल्यानंतर 1 चमचा हळद टाकायची. हलवून घ्यायचं चांगलं. चांगला मसाला तळून घ्यायचा. मसाला चांगला लाल झाल्यानंतर आपण ती डाळ शिजवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं. आणि तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये, जशी पातळ घट्ट हवी असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं. एक चमचा मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा.
चांगली एक उकळी फोडून घ्यायची आहे. उकळी फोडून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झालं आपलं छान असं उडदाच्या डाळीचं घुट्ट तयार. खायला खूप चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. उडदाची डाळ असल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही आणि खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.